फार गहन प्रश्न सध्या हा सर्वांना पडलेला आहे की कुठल्या पक्षाला किती जागा या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळतील. परंतु सर्व बाबतींचा जर विचार केला, पक्षीय बलाबल, पूर्वीची सामर्थ्य आणि नंतर दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्याचा होणारा परिणाम आणि साधारणतः जो चर्चेचा ओघ इथे वळवला जात आहे तो आणि विविध लोकांची विधाने या संबंधात करण्यात आली. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारला कदाचित एकही जागा मिळणार नाही. अजितदादा पवार पक्षाला 2 जागा मिळतील. त्याचबरोबर शिवसेना उभाठाला जे आहे ते 2 जागा मिळतील. वंचित आघाडीला कदाचित 1 जागा मिळेल, प्रथमच मिळू शकते. तसंच MIMचा उमेदवार मात्र जे आहे ते दुर्दैवाने छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी होऊ शकतो. तसंच महादेव जानकर हेही विजयी होतील परभणीमधनं. आणि भारतीय जनता पक्षाला 22, तसंच अधिकृत शिवसेना जी आहे बाळासाहेबांची शिवसेना, त्याला 12 जागाच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना 34 मिळतील, 35. साधारणतः महायुतीला जे आहे ते 37-38 जागा मिळण्याची शक्यता आहे. निश्चितच आहे, 37पेक्षा तर महायुतीला काही कमी जागा